हाय, वेलकम बॅक टू न्यू एपिसोड ऑफ एजेस व्हॉइस. आज आपण एका स्पेशल गेस्ट सोबत आहे आणि त्या गेस्टला काही इंट्रोडक्शनची गरज नाही. आपल्या सगळ्यांचे लाडके माननीय श्री संदीप दादा जोशी. दादा, वेलकम टू द पॉडकास्ट. मला खूप दिवसापासूनची उत्सुकता होती की तुम्ही आले पाहिजे लवकरात लवकर. खूप वेट करत होतो आणि आपल्याला ऑपॉर्च्युनिटी पण खूप सही मिळाली की एकदम मस्त ऑकेजन आलेला आहे. नवीन वर्षाची सुरुवात होते. पण आपण बाकी सगळं डिस्कशन करण्यापेक्षा तुमची जर्नी, तुम्ही काय अचीव्ह केलं आहे सगळ्यांना सगळं माहिती असल्यामुळे आपण त्याच्यावर न जाता आपला जो आता 22 तारखेचा एक खूप मोठा उत्सव आहे त्याच्याबद्दल बोलू. आपलं डायग्नोस्टिक सेंटर उघडत आहे त्याच्याबद्दल बोलू. तुमचा एक प्रोग्राम होता गेल्या किती वर्षापासून लक्ष्मीनगर चौकामध्ये, त्याच्याबद्दल पण बोलू. तर दादा, मला तुम्ही सगळ्यांना, आमच्या ऑडियन्सला सगळ्यांना सगळ्या ह्या कार्यक्रमांबद्दल एकदा सांगा. सर्वप्रथम मी अजिंक्यला शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपणा सर्वांना भारतीय नववर्ष म्हणा, हिंदू नववर्ष म्हणा, मराठी नववर्ष म्हणा, परंतु जे तुमचं आणि माझं नववर्ष आहे 1 जानेवारी नव्हे, तर गुढीपाडव्याचं जे नवीन वर्ष आहे त्या नवीन वर्षाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्याला उत्तम आरोग्य लाभावं, आपल्या देशाला उत्तम आरोग्य लाभावं आणि त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या पिढ्यांची भरभराट व्हावी, त्याकरता या आपणा सर्वांना शुभेच्छा. मागील 5 वर्षापासून हिंदू नववर्ष अभिनंदन आयोजन समारोह समितीतर्फे आम्ही तात्या टोपे गणेश मंदिरापासून तर लक्ष्मीनगर चौकापर्यंत एक भव्य शोभायात्रा काढत असतो. शोभायात्रा संध्याकाळी नाही काढत, तर आम्ही ती सकाळी काढतो. कारण हिंदू म्हटलं की हिंदू उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, उगवत्या सूर्याची दिशा बघतात आणि त्याच्यामुळे उगवत्या सूर्याला स्मरून आम्ही ही शोभायात्रा काढत असतो. या शोभायात्रेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचप्रमाणे प्रसिद्ध अभिनेत्री सई तामणकर यावेळेला उद्या सकाळी 6 वाजता उपस्थित राहणार आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की सकाळी 6 ते 8 केवळ एवढ्या कालावधीमध्ये हा कार्यक्रम असतो. आपण सर्वांनी तात्या टोपे गणेश मंदिर ते लक्ष्मीनगर चौकापर्यंत त्या ठिकाणी उपस्थित राहावे. सामूहिक रामरक्षेचं पठण करतो, कारण चैत्र नवरात्राला प्रारंभ होत असतो आणि त्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते गुढी उभारून आपण या नवरात्राला प्रारंभ करत असतो. याशिवाय एक जो महत्त्वाचा विषय अजिंक्यने म्हटला तो आपणा सर्वांना सांगायचा आहे की या आयुष्यामध्ये तुम्ही आणि आम्ही, आपण सर्व वरच्याच्या कृपेने आलेलो आहोत. पण आलेलो आहोत याचाच अर्थ जो जो या धर्तीवरती आला तो तो जाणार आहे हे नक्की आहे. आणि त्याच्यामुळे जात असताना तुम्ही आणि आम्ही, आपण कुठेतरी शेवटी समाजासाठी काहीतरी करणार आहोत की नाही. आणि त्या धर्तीवरती माननीय मुख्यमंत्र्यांच्या प्रेरणेमधून मागील 20-25 वर्षापूर्वी ज्यावेळी या मुख्यमंत्र्यांसोबत आम्ही 2 व्हीलरवरती फिरायचो, त्यांच्या नेहमी डोक्यामध्ये यायचं की आपण समाजातील सर्वसामान्य व्यक्तींकरता, गरिबांकरता एक डायग्नोस्टिक सेंटर हे सुरू केलं पाहिजे. आणि मला आनंद आहे की एखादी गोष्ट डोक्यात 20 वर्षापूर्वी आली असताना त्या 20 वर्षाच्या कल्पनेला मूर्तिमंत स्वरूप देण्याचं काम आपले माननीय राज्याचे मुख्यमंत्री करतात. आणि त्यांनी मध्य भारतातलं सर्वात मोठं डायग्नोस्टिक सेंटर हे या ठिकाणी सोमलवाडा, पावनभूमी, वर्धा रोड मेट्रो पिलर नंबर 83च्या समोर उभं केलेलं आहे. हे 5 स्टार डायग्नोस्टिक सेंटर आहे, जे गोरगरिबांना देत असताना, सेवा देत असताना काहीतरी द्यायच्या, कशाही द्यायच्या असं नव्हे, तर ते सेंटर आपण बघितलं तर एक 5 स्टार सेंटर आहे. आणि मध्य भारतातील सर्वात मोठं सेंटर, ज्याच्यामध्ये एकाच वेळेला 2 MRI, 2 CT स्कॅन, 2 अल्ट्रासाऊंड मशीन्स, 1 एक्सरे आणि त्याशिवाय 25 डायलिसिस मशीन्स हे आपण देत आहोत. आणि हे कुठल्या दरांवर देतो आहे, तर सर्वसामान्य लोकांना परवडेल अशा दरांवरती. म्हणजे आपण बाहेर गेलात तर 7,000चा MRI जो मिळतो तो आपण 2100 रुपयात देतो आहे. 3,000चा CT स्कॅन आपण 900 रुपयामध्ये देतो आहे. त्याचप्रमाणे एक्सरे आपण 200 रुपयामध्ये देतो आहे. त्याचप्रमाणे डायलिसिसची सेवा 25 डायलिसिस मशीन्स असणाऱ्या सेंटरमध्ये आपण मोफतमध्ये, योजनांमध्ये ही सेवा आपण देतो आहे. याचा अर्थ असा आहे की समाजातल्या अंतिम
पंक्तीमधील अंतिम व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा माननीय देवेंद्रजींचा जो प्रयत्न आहे, त्या देवेंद्रजींच्या प्रयत्नासोबत खारीचा वाटा म्हणून आम्ही सर्व सहकारी देखील त्यांच्यामध्ये सहभागी आहोत. याचा आता लोकार्पण समारोह मी आपणा सर्वांना अजिंक्यच्या माध्यमातून, ब्रॉडकास्टच्या माध्यमातून विनंती करतो की रविवार दिनांक 22 मार्च रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता याचा लोकार्पण महोत्सव, लोकार्पण सोहळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांच्या शुभ हस्ते, आपले नागपूरचे नव्हे तर केंद्रीय नेते माननीय नितीनजी गडकरी यांचे शुभ हस्ते, त्याचप्रमाणे माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे, माननीय आपल्या महापौर, माननीय आपल्या राज्यसभा सदस्य यांच्या शुभ हस्ते होणार आहे. एखाद्या गोष्टीच्या पाठीमागे उभं राहण्याकरता आपण साऱ्यांनी या कार्यक्रमाला, लोकार्पण कार्यक्रमाला यावं अशी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो, आपल्याला निमंत्रण देतो. आणि त्याचप्रमाणे पुन्हा एकदा हिंदू नववर्षाच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद दादा. दादा, मला काही थोडेसे क्वेश्चन्स होते जे मी माझ्या बिलकुल. ऑडियन्सला पण विचारले आणि आम्ही पण रिसर्च केला. दादा, हे खूप सोपी नाहीये. हा जो कार्यक्रम तुम्ही सांगताय की 20 वर्षापासून कल्पना होणं, पण तो एक छोटासा बीज आहे. त्या बीजाचं आज इतकं मोठं झाड करणं आणि ते पण इतक्या जबरदस्त फॅसिलिटी, म्हणजे आता मी बघितलं इतकं सुंदर बरोबर. ते बनवलेलं आहे, इतके लोक तिथे येणार आहे आणि इतक्या कमी किमतीमध्ये. तर याच्यामध्ये कुठे ना कुठे दादा तुमचा पण एक काहीतरी योगदान असेल. तर तुम्हाला किती डिफिकल्ट पडलं? कारण मी गेले 8 दिवसापासून बघतोय आपल्या ते रेकी होतात आहे, पोलीसचा सिक्युरिटी चालू आहे, इतकं मोठं सेटअप होत आहे. मला वाटतं 500हून जास्त VIP आपल्या इकडे येणार आहे. तर किती कठीण असतं दादा हे सगळं मॅनेज करणं? मला असं वाटतं की तुम्ही आणि आम्ही एखादी दिशा जर ठरवली आणि त्या दिशेमध्ये कडे जाण्याचं जर ठरवलं तर ते सर्व साध्य होतं. मेहनत करायला पाहिजे, मॅनेजमेंट लागतं, छोटं प्लॅनिंग असतं. त्या छोटं प्लॅनिंग जर आपण सर्वांनी कागदावरती उतरवलं तर त्याच्या माध्यमातून आपल्याला हे सर्व साध्य करता येतं. मला असं वाटतं की देवेंद्रजींनी ही फार मोठी जबाबदारी माझ्यावरती टाकली. आणि देवेंद्रजी हे असं व्यक्तिमत्व आहे, आपल्याला ब्रॉडकास्टवर सांगायला मला हरकत नाही की देवेंद्रजींच्या वडिलांच्या नावाने त्यांनी कधीही बँका काढल्या नाही, त्यांनी कधी कारखाने काढले नाहीत. तर त्यांनी वडिलांच्या नावाने हे एक सेंटर उभं करण्याचं हे निश्चित केलेलं आहे. आणि त्यामुळे गंगाधरराव फडणवीसांच्या नावाने असणाऱ्या या सेंटरचं काम माझ्यावरती जबाबदारी सोपवली, याच्याबद्दल मला आनंद आहे, अभिमान आहे. आणि एक समाधान जे असतं, राजकारणात समाधान मिळत नसतं. राजकारणात गेलं की पाय खिचणं हे असतं, परंतु हे समाधान या सेवेच्या माध्यमातून निश्चितपणे मिळणार आहे. नाही, कारण की आम्ही हे सगळं बघत बसलो होतो की तुम्ही गेले 3-4 दिवस कंटिन्यू इथे येता आहे, इतकं सगळं मेहनत करताय. रात्री 10-10 वाजेस्तोवर आपण बसलो होतो मीटिंगमध्ये. आता पण तुम्ही सगळ्या इन्फ्लुएन्सरची मीटिंग घेतली, हे घेतलं ते घेतलं. तर नाही, तुमचं पण कुठेतरी डेडिकेशन आहे, कारण जबाबदारी ॲक्सेप्ट करणं आणि ती इतक्या मस्त आणि जबरदस्त याच्यामध्ये एन्व्हायरमेंटमध्ये ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप क्रेडिट मी तुम्हाला पण दिलंय. आणि मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की तुम्ही प्लीज या कार्यक्रमाला या, कारण मला तरी वाटतं की आजपर्यंत इतका मोठा ओपनिंग, ग्रँड ओपनिंग कुठे झाला नाही, जिथे डॉक्टर मोहन भागवत येतात आहे, गडकरी सर येतात आहे, CM सर येतात आहे, इतके लोक एकत्र येतील, 500हून जास्त VIP येणार आहे, पूर्ण सिक्युरिटी राहणार आहे. तर जास्तीत जास्त लोकांनी या आणि या आपल्या डायग्नोस्टिक सेंटरचा पण तुम्ही सगळ्या उपयोग करा, कारण की आज इतके मेहनत करतात आहे आपल्यासाठी. आपले देशाचे सगळे मोठे मोठे लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होतात आहे. म्हणजे कोणाचं तरी काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असेल आणि त्यांना काहीतरी इमोशन्स असतील, म्हणूनच ते आज या सगळ्या गोष्टींसाठी करतात आहे. पॉलिटिक्समध्ये दादा तुम्ही ते सांगितलं ते खूप खरं आहे की लोकांना एकमेकांना ब्लेम करणं खूप इझी असतं, पण स्वतः ग्राउंड लेवलला उतरून इतक्या लोकांसाठी काम करणं खरंच खूप काबिलेतारीफ आहे, मी असं म्हणेन तुम्हाला त्यांना. आणि मी परत एकदा थँक्यू म्हणेल की तुम्ही इतक्या बिझी शेड्यूलमध्ये आले. आपण एकदा पूर्ण आरामात बसून 4-1 दिवस संपल्यानंतर आरामात बसून तेव्हा मला तुमच्याकडनं गाणं ऐकायचं आहे. तर तेव्हा आपण ते नक्की गाणं देखील गाणं करू. चला धन्यवाद.